उसकी दलील के अनसुने रहने के बावजूद उसने हार नहीं मानी। बालिका मंच के सहयोग से उसने अपनी स्थिति के बारे में अपने शिक्षकों को बताया। इसके कारण स्थानीय अधिकारियों, जिनमें जिला मजिस्ट्रेट भी शामिल थे, ने तत्काल हस्तक्षेप किया, जिन्होंने उसके माता पिता को बाल विवाह के कानूनी परिणामी और युवा लड़कियों के स्वास्थ्य और हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील गरिमा नावाची मुलगी दृष्टिहीन आहे. वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ती वंचित व मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करते. झाले असे होते की ती 3 वर्षाची असताना एके दिवशी दारात खेळत बसलेली होती आणि तेवढ्यातच एक भिकारी बाई तिच्या छोट्या 2 मुलांसह भीक मागत होती. गरिमाने आईला विचारले, आई, हे भीक का मागत आहे? आईने सांगितले, कारण ते गरीब आहे आणि भीक मागूनच जीवन जगतात. गरिमाने पुन्हा विचारले की आई, ते गरीब का आहे? आईने पुन्हा सांगितले, कारण त्यांच्याकडे पैसे नसतात म्हणून ते गरीब आहे आणि म्हणूनच ते भीक मागून जीवन जगतात. तिने पुन्हा एकदा प्रश्न केला की आई, त्यांच्याकडे पैसे का नसतात? आईने उत्तर सांगितले, मी आता 9वी मध्ये शिकते. आज मी तुम्हाला आदित्य लाघवीच्या बद्दल माहिती सांगणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी 19 मुलांना बाल पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्कारामध्ये आदित्य यादव हिचे सुद्धा नाव होते. ती एक बॅडमिंटन खेळाडू आहे. तिला ऐकू येत नाही आणि बोलता येत नाही, तरी तिने जिद्द सोडली नाही. ती खूप उत्कृष्ट प्रकारे बॅडमिंटन खेळते. त्यामुळे तिला बाल पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. व ती 3 भावंडांमध्ये सर्वात लहान मुलगी, चौथी मुलगी, तिच्या वडिलांचे नाव दिग्विजय नाटासे आहे. ते स्वतः बॅडमिंटन प्रशिक्षक आहेत. पासूनच बुद्धिबळात सर्व योग्य खेळी करत आहे. 5 सुवर्ण पदके आणि 1 रौप्य पदकांसह बेंगळुरूच्या या तरुणीला 22 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बालवीर पुरस्कार देण्यात आले. बुद्धिबळातील प्रतिभाव 8 वर्षाखालील गटात जागतिक चॅम्पियनशिप देखील होती. TNIशी बोलताना तिचे वडील, ती जेव्हा मोठ्या मुलांसोबत होती तेव्हा तिने त्यांच्याकडून बुद्धिबळ कसे खेळते हे शिकले आणि आम्हाला अखेरीस बुद्धिबळाचा बोध घेण्यास भाग पाडले. त्यामुळे आम्ही तिला बुद्धिबळाचा